सरकारने शेतकऱ्यांची पीक विमा योजना बंद केली. लाडक्या बहिणीबाबत हे बोलू का कुठेतरी सुद्धा लाडकी बहीण ₹1 पीक विमा योजना ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली विमा योजना होती. आता मात्र सरकारने निवडणुका संपल्यामुळे ही योजना बंद केली आणि आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार. पहिले 4 ट्रिगर त्याच्यामध्ये होते, आता एकच ट्रिगर ठेवलाय. पहिल्या ट्रिगरमध्ये असं होतं, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, पेरणी न होणे आणि काढणी पश्चात नुकसान या 4 ट्रिगरला विमा मिळायचा. आता केवळ कापणीच्या वेळी प्रत्यक्ष उत्पादनाच्या तपासणीनुसार पीक विमा योजना देण्यात येणार आहे. त्यामुळे कमीत कमी शेतकऱ्यांना पीक विमा आता यावेळी मिळणार अशी परिस्थिती आहे. या विमा कंपन्यांचं सरकारचं साठलोट आहे. यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम आहे. लाखो कोटींचा, हजारो कोटींचा भ्रष्टाचार याच्यामध्ये या विमा कंपन्यांकडून झालेला आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की 2014 पासून आतापर्यंत या विमा कंपन्यांचा टेस्ट ऑडिट करा आणि दूध का दूध, पाणी का पाणी करा. लाडक्या बहीण योजनेचं पण असंच करणं. महानगरपालिकेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की ही लाडकी बहीण योजना बंद करणार किंवा त्याच्यात काहीतरी अशी काहीतरी अटी शर्ती टाकतील की लोकांना ते मिळणारच नाही. आणि मग पुन्हा जेव्हा निवडणुका येतील 29च्या, तेव्हा मग लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडकी सून योजना, लाडकी मुलगी योजना अशा योजना आणतील आणि लोकांची मतं घेण्याचा प्रयत्न करतील, भूलभुलैया करतील. पण जनता आता हुशार झालेली आहे. सामान्य जनतेला फसवण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात नेऊन उभं करण्याचं काम केलं. यांनी पीक कर्ज पण दिलं नाही, लक्षात ठेवा. आता बुलढाणा जिल्ह्याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर खरीप आणि रब्बी मिळून 2000 कोटीचं पीक कर्जाचं टार्गेट होतं. फक्त 470 कोटी रुपयाचं पीक कर्ज वाटप झालं. जवळपास 1.5 लाखापैकी 45,000 लोकांनाच पीक कर्ज वाटप झालेलं आहे. फक्त 32% पीक वाटप झालं. मग का तुम्ही आता आमच्या सोयाबीन विकल्यावर आम्हाला पीक कर्ज देणार आहे का? पीक कर्जाचा हेतू असा असतो की पेरणीला ते कर्ज उपलब्ध झालं पाहिजे. पण दुर्दैवाने नॅशनलाइज बँका मुजोर आहेत. सरकार त्यांच्यावर काही कारवाई करायला तयार नाही. विमा योजनेत सरकारने आम्हाला फसवलेलं आहे. आता हुमणी अळी जी आहे, या हुमणी अळीनं शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक उद्ध्वस्त केलेलं आहे. त्याचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. सीड्स कंपन्यांनी पण यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फसवलंय. बोगस बियाणं दिलं, ते उगलं नाही, दुबार पेरणीची वेळ आली. त्या सीड्स कंपन्यांवर कारवाई सरकार का करत नाही? त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे, त्यांचे पूर्ण लायसन रद्द केले पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. पीक विमा योजना पूर्वीची चालू करा. त्याचबरोबरीनं सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. आयात निर्यातीच्या धोरणात बदल केला पाहिजे आणि नुकसान जे आमचं शेतकऱ्यांचं झालं त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. या अनेक मुद्द्यांना घेऊन येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठं आंदोलन उभं राहील. या आंदोलनाला कदाचित कुणाचं नेतृत्व राहणार नाही. 1977 साली आणीबाणीच्या काळात जसं स्वयंस्फूर्त नागरिकांचं आंदोलन उभं राहिलं, तसं शेतकऱ्यांचं स्वयंस्फूर्त आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं राहील.